शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवारांनीच भेटीची वेळ मागितली होती। त्यानुसार मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। कालच पुण्यामध्ये अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होती। शरद पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। कपिल, आता शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। चर्चेला आता सुरुवात झाली आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? नक्कीच शरद पवार आणि मुख्यमंत्री सह्याद्री गेस्ट हाऊस इथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता थोड्या वेळातच बैठक सुरू होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्वात मोठी राजकीय बैठक समजली जाते। त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, ओबीसी मराठा आरक्षणावरनं जो वाद सुरू आहे त्या वादावरतीही चर्चा होणार आहे। अनेक राजकीय मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं आरक्षण हा विषय महत्त्वाचा असणार आहे या पूर्ण चर्चेमध्ये। त्याचबरोबर जे काही धरणं आहे त्या धरणाविषयी, गुंतवणुकीचं धरण आहे त्या धरणाविषयी शरद पवार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून चर्चा करणार आहेत। अशा अनेक राजकीय गोष्टींवरती आज शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृह इथे काही वेळातच हे दोघं पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच ही बैठक सुरू होणार आहे। सर्वात महत्त्वाचा विषय जो असणार आहे, जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेविषयी चर्चा होणार आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं होतं कालच भाजपाच्या मेळाव्यामध्ये शरद पवारांवरती मोठी टीका झाली होती आणि त्या टीकेनंतर ही बैठक आहे, त्यामुळे एक महत्त्वाची राजकीय बैठक समजली जाते ही। नक्कीच कपिल, खरं तर आता आरक्षणाच्या मुद्द्यावर कशा पद्धतीने चर्चा होते, काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।